आपण प्रॅक्टिस सेट 36 15वा चॅप्टर आहे ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज हा शिकणार आहोत. क्लास आहे 6. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ट्रायंगल आणि त्याचे प्रॉपर्टी शिकायचे आहेत, म्हणजे त्रिकोण आणि त्याचे गुणधर्म शिकायचे आहेत. ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला त्रिकोण दिलेले असणार, त्यांचे नाव आपल्याला ओळखायचे आहेत, म्हणजे त्यांच्या अँगलवरून किंवा साईडवरून. ते ओळखण्यासाठी आपल्याला आधी थोडी माहिती असावं लागते त्रिकोणांबद्दल. ती आधी आपण माहिती पाहूया, म्हणजे आपल्याला हा प्रॅक्टिस सेट एकदम सोपा जाईल. ट्रायंगल्स म्हणजे काय? ट्रायंगल म्हणजे काय? त्रिकोण. तर त्रिकोणांचे आपल्याला 3 प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये आपण इक्विलॅटरल ट्रायंगल बघूया आधी. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? तर असा एक त्रिकोण, त्याच्या सर्व बाजू काय असल्या पाहिजेत? सारख्या असल्या पाहिजेत. आता ही 5 सेंटीमीटरची आहे, तर ही पण 5 सेंटीमीटरची, ही पण 5 सेंटीमीटरची. मग अशा सर्व बाजू जर सारख्या असतील तर त्याला आपण काय म्हणलं जातं? इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे समभुज. भुज म्हणजे काय? तर त्याच्या बाजू. आता दुसरा ट्रायंगल आपण काय बघणार आहे? आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस म्हणजे काय? तर आयसोस्केलस म्हणजे असा ट्रायंगल, त्याच्या काय होणार? ह्या 2 साईड एकदम सारख्या आणि हिची तिसरी साईड आहे ना, ह्या 2 साईड एकदम सारख्या आणि ही तिसरी साईड वेगळी असल्या. आता समजा आपण काय केलं, ही साईड आहे ना 15ची आहे आणि ही पण 15ची आहे. जर ही आपली साईड 10चीच असली पाहिजेत, म्हणजे 2 साईड सारख्या असल्या पाहिजेत आणि एक साईड वेगळी असली पाहिजेत. ह्या 2 साईड 15च्या असते तरी चाललं असतं, ही 10ची असली तरी चाललं असतं, किंवा ह्या 2 10च्या आणि ही एक 15ची असली तरी चाललं असतं. म्हणजे 2 साईड सेम असणाऱ्या त्रिकोणाला आयसोस्केलस ट्रायंगल असं म्हटलं जातं. आता तिसरा ट्रायंगल आपण पाहूया. तिसरा ट्रायंगलला काय म्हणलं जातं? स्केलन ट्रायंगल. SCALENE. स्केलन ट्रायंगल. स्केलन ट्रायंगलमध्ये काय? स्केलन ट्रायंगलमध्ये ना कसा पण त्रिकोण काढायचा, असा 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 कसा पण. ही 4 घेतली तर ही 5 घ्यायची, ही 6 घ्यायची, म्हणजे कोणतीच साईड सेम टू सेम नसली पाहिजेत. आपण असा 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 कसा पण एक त्रिकोण काढू शकतो, पण कोणतीच साईड सारखी नसली पाहिजे. त्या त्रिकोणाला काय म्हणलं जातं? स्केलन ट्रायंगल. अँगल्स ऑफ ट्रायंगल. TRIANGLE. आता पहिलं आपण ॲक्यूट अँगल बघू. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे असा कसा पण काढायचा एक. ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे हा समजा 20चा आहे, हा 20चा नाही, हा 70चा. ठीक आहे, हा 70चा, हा एक वेगळाच, हा एक वेगळाच. आणि ते अँगल कसे असले पाहिजेत? 90 अंशापेक्षा सगळे छोटे असले पाहिजेत. आणि टोटल केली त्यांची सगळ्यांची बेरीज तर 180. ही टोटल बेरीज त्या सगळ्या ह्याच्या अँगलची आली पाहिजेत. एक पूर्ण त्रिकोण किती अंशाचा असतो? एक पूर्ण त्रिकोण हा 180 अंशाचा असतो. कुणी विचारल्यानंतर तुम्हाला सांगायला आलं पाहिजेत एक पूर्ण त्रिकोण हा 180 अंशाचा असतो. आणि ॲक्यूट अँगल म्हणजे काय? तर माहिती ना, ॲक्यूट अँगल म्हणजे 90 अंशापेक्षा छोटा. म्हणजे ह्या त्रिकोणाचे सगळे जे हे आहेत ना कोण, ते 90 अंशापेक्षा छोटे असले पाहिजेत. दुसरं आपण बघूया राईट अँगल. RIGHT. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणलं तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजेत की राईट अँगल ट्रायंगल कसा असतो? 90 अंशाचा असतो. हा 90 अंशाचा आहे, हा 90चा आहे म्हणलं, हा 45चा आणि हा 45चा. हे 45 आणि हे 45 मिळवला होतात 90, आणि हे 90 आणि हे 90 किती झाले? 180 अंश झाले का नाही? म्हणजे ॲक्यूट अँगल हा पण 180चा आहे, राईट अँगल हा पण 180चाच आहे. आणि हे 90चा असला ना तर हे 45चाच असतो काय. ह्याची साईज काय बदलता येत नाही, कारण की ह्याची साईज जर बदलली तर हा राईट अँगल ट्रायंगलच बनत नाही, तो वेगळाच काहीतरी बनतो. आता तिसरा आहे ऑप्टूस अँगल ट्रायंगल. ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल. ऑप्टूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय? तर आता हा 90 अंशाचा होता का नाही, सरळ रेष होती, मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी आपण घेतली तर हा आपण समजा 110चा घेतला. 110 अंशाचा म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त असला तर त्याला काय म्हटलं जातं? ऑप्टूस अँगल ट्रायंगल. म्हणजे 180
180 अंश त्याचे पूर्ण कोणांचे तिन्ही पण बेरीज केल्यावर येतं. पण हा जो अँगल असतो ना एक मोठा, तो 90 अंशापेक्षा जास्त असला पाहिजे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. तर पहिला क्वेश्चन पाहूया. ऑब्झर्व द फिगर्स गिवन बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स अँगल्स. म्हणजे तुम्हाला टाईप माहिती ना, आपण 3 टाईप पाहिलेले आहेत ट्रायंगलचे. कोणता एक? पहिला इक्विलॅटरल, दुसरा आयसोस्केलस आणि तिसरा स्केलन ट्रायंगल. म्हणजे ह्या ट्रायंगलचे काय बघायचे आपल्याला, हा ट्रायंगल बघायचा आणि इथं लिहायचं की हा कोणता ट्रायंगल आहे बाबा. आता हा 90 अंशाचा आहे की नाही, हा 90 अंशाचा आहे. ते आपण साईडवर हे आपण साईडसाठी बघितले होते आणि आपण अँगल्सवाले ट्रायंगल बघितले होते, राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. तर हा PQR, हा क्यू कितीचा आहे, 90 अंशाचा आहे. म्हणजे हा कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग इथे असं लिहायचं RIGHT, राईट अँगल ट्रायंगल, TRIANGLE, राईट अँगल ट्रायंगल आहे पहिला. आता दुसरा काय आहे, हा 125 अंशाचा आहे. 125 अंशाचा आहे म्हणजे काय, तर 90 अंशापेक्षा मोठा आहे ना, मग हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, TRIANGLE, ऑब्ट्यूज. आता तिसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल LMN. ह्याच्यामध्ये कोणता तरी ट्रायंगल 90 अंशापेक्षा मोठा आहे का, नाही आहे, सगळे 90 अंशापेक्षा छोटे येतं. म्हणजे हा कोणता आहे, ॲक्यूट अँगल, ACTUE, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल का म्हणतो आपण, कारण की हा ट्रायंगल आहे म्हणजे 3 कोणांचा त्रिकोण आहे. पहिला क्वेश्चन एवढाच होता, संपलेला आहे तो. क्वेश्चन दुसरा. ऑब्झर्व द फिगर गिवन बिलो अँड राईट द टाईप ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन साईड्स. बेस्ड ऑन साईड्स म्हणजे काय, तर बाजू बघा कसले आहेत आणि त्याच्यावरून सांगा की हा ट्रायंगल कोणता येतो. पहिला ट्रायंगल कोणता आहे, त्याच्या सगळ्या साईड कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणजे सगळ्या साईड कशा आहेत ह्या ट्रायंगलच्या, एकदम सेम येतं. मग हा जेव्हा अँगलच्या सगळ्या साईड सेम असतात तेव्हा तो कोणता मानला जातो, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. दुसऱ्या डायग्राममध्ये DEF हा एक त्रिकोण दाखवलेला आहे. ह्या त्रिकोणामध्ये कसं आहे, ही बाजू एक वेगळी आहे, ही वेगळी आहे. म्हणजे इथे 1 लाईन वळले, इथे 2 लाईन वळले आणि इथे 3 लाईन वळले. याचा अर्थ काय, तर ही बाजू कोणत्याच बाजूला सेम टू सेम नाही, ही बाजू पण वेगळी आणि ही बाजू पण वेगळी. जेव्हा सगळ्या बाजू वेगळ्या वेगळ्या असतात तेव्हा त्या ट्रायंगलला काय म्हणलं जातं, स्केलन ट्रायंगल. SCALENE, स्केलन ट्रायंगल, TRIANGLE. स्केलन ट्रायंगल म्हणजे काय, असा त्रिकोण त्याच्या सगळ्या बाजू काय आहेत, वेगळ्या वेगळ्या मापाच्या आहेत, सारख्या मापाच्या नाहीत. त्याच्यानंतर खालचा आहे UVW. UVW म्हणजे काय, तर आता हा ट्रायंगल आहे, त्याचं नाव आहे, हा ट्रायंगल आहे UVW. त्याच्या हे साईड आणि हे साईड 2 सेम टू सेम साईड आहे. 2 सेम टू सेम साईड आहे. ही मी कशावरून ओळखलं, कारण की इथं पण 2 रेषा वाढलेल्या आहेत आणि इथं पण 2 रेषा वाढलेल्या आहेत. कारण की ही आकृती असं सांगते की ह्या 2 रेषा वाढलेल्या म्हणजे ही साईड आणि ही साईड एकाच मापाची. पण माप तर आपल्याला सांगितलं नाही, पण जेव्हा आपल्याला माहिती ना, जेव्हा 2 बाजू सेम टू सेम असतात एका ट्रायंगलमध्ये तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, आयसोस्केलस ट्रायंगल. मग आपण इथे लिहू आयसोस्केलस ट्रायंगल. हा दुसरा क्वेश्चन पण संपलेला आहे. पण पाहूया तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन काय आहे, ॲज शोन इन अ फिगर. म्हणजे ही जी फिगर दाखवली ती पहा. अविनाश इज स्टँडिंग नियर हिज हाऊस. म्हणजे अविनाश तो त्याच्या घरापाशी थांबलेला आहे. ही कॅन चूज फ्रॉम 2 रोड्स टू गो टू द स्कूल. त्याच्याकडे 2 रोड आहेत. हा असा एक रोड आहे शाळेत जायला आणि हा एक डायरेक्ट सरळ रोड आहे. विच वे टू शॉर्टर एक्सप्लेन व्हाय. म्हणजे कोणता रोड त्याला सोपा आहे, लवकर कोणत्या रोडनी तो शाळेत पोहोचन आणि कोणता रोड म्हणजे त्याच्यासाठी इझी की तो त्याच रोडनी जाईन. आता ॲन्सरमध्ये काय आहे, हा एक त्रिकोण म्हणजे ABC अशा पद्धतीने
हा त्रिकोण आहे म्हणजे हा रोड आहे, तर तो इकडून ए बी करत गेला तर बी सी असं करत त्याला जावं लागणार शाळेत. पण इथून गेला डायरेक्ट ए सी ने तर मग डायरेक्ट तो काय करेल, लवकर शाळेत पोहोचन. म्हणजे ए सी काय आहे, त्याचा शॉर्टकट रोड आहे म्हणजे लवकर आहे. आणि बाय प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलची एक प्रॉपर्टी असती म्हणजे पायथागोरसचा थेरम नाही आहे इथं. प्रॉपर्टी काय असती, आता ही ए सी ही काय आहे लाईन, सगळ्यात मोठी लाईन आहे. मग जेव्हा ए बी आणि ए सी ह्या दोन्ही लाईनची आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा ती बेरीज काय आहे, लहान आली पाहिजेत. म्हणजे ही बेरीज काय त्या लहान येते. म्हणजे ए बी हे मोठं आहे, ए बी आणि ए सीची बेरीज केली तर हे काय होते, मोठी येते म्हणजे जास्त आहे हे अंतर, आपल्याला बघताच कळतं आहे ना. आणि ए सीचं अंतर काय आहे, मोठं आहे म्हणजे तो ए सी ह्या शॉर्टकट अंतराने जाईन. ए सी हा ए बी आणि बी सी पेक्षा लहान आहे म्हणजे तो डायरेक्ट ए आणि सी ह्या अंतराने स्कूलमध्ये जाईन. Question 4. The lengths of the sides of some triangle are given below. Say what type of triangle they are. म्हणजे तुम्हाला इथं लेंथ दिलेलं आहे आणि तुम्ही सांगायचं की हा ट्रायंगल कोणता आहे ते. तुम्हाला माहिती आहे ना, आपण पाहिलेलं आहे ट्रायंगल कोणता आहे. जर ट्रायंगलच्या तिन्ही साईड वेगवेगळ्या असत्या म्हणजे इथे कोणता ट्रायंगल दाखवला आहे. आता समजा आपण इथे एक ट्रायंगल काढला, ह्याची 3 साईडची ही 3 सेंटीमीटर आहे, हा 4 सेंटीमीटर आहे आणि हा 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्याच्या तिन्ही साईड कशा आहेत, वेगळ्या वेगळ्या आहेत. जेव्हा त्याच्या तिन्ही साईड वेगळ्या वेगळ्या असते तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, म्हणजे तेव्हा त्याला स्केलन ट्रायंगल म्हणलं जातं. मग आपल्याला काय विचारलं, से व्हॉट टाईप ऑफ अ ट्रायंगल दे आर. म्हणजे त्याचं रिझन नाही विचारलं, डायरेक्ट लिहायचं. मग हा कोणताच ट्रायंगल आहे, स्केलन ट्रायंगल आहे. स्केलन ट्रायंगल ऑल साइड्स आर नॉट सेम, नॉट सेम म्हणजे ऑल साइड काय त्याच्यात सेम नाही आहे, त्याच्यामुळे तो कोणता ट्रायंगल आहे, स्केलन ट्रायंगल आहे. दुसरा आहे आता 3.4, 3.4 आणि 5 सेंटीमीटर. म्हणजे याच्यात 2 साईड कोणत्या येतं, सेम येतं. मग जेव्हा 2 साईड सेम असते तेव्हा आपण काय म्हणलं जातं, आयसोस्केलस ट्रायंगल. मग इथं आपण आन्सर लिहू, आयसोस्केलस ट्रायंगल. Two sides are equal. Two sides are equal म्हणजे काय, तर ह्या ट्रायंगलच्या 2 बाजू काय आहे, सेम टू सेम येतं म्हणजे इक्वल येतं. तिसरा आहे 4.3, 4.3, 4.3. म्हणजे आता जेव्हा सगळ्या साईड सेम टू सेम ह्याच्या असतात, सेम टू सेम मापाच्या, सेम टू सेम सेंटीमीटरच्या, तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल, TRIANGLE. फक्त असं नावच लिहायचं असतं, रिझन नसतं द्यायचं पुढं, ती मी तुम्हाला समजावं म्हणून सांगते. चौथा आहे 3.7, 3.4 आणि 4. म्हणजे इथं एक तरी साईड आहे का, वेगळे वेगळे आहेत ना, सेम टू सेम साईड आहेत का, म्हणजे सेम टू सेम माप आहेत का, नाही. तर मग तो कोणता ट्रायंगल झाला, स्केलन ट्रायंगल झाला. हा पण स्केलन ट्रायंगल. चौथा क्वेश्चन संपलेला आहे. क्वेश्चन 5. द लेंथ ऑफ द 3 साइड्स ऑफ सम ट्रायंगल आर गिवन बिलो. बेस्ड ऑन दॅट से वेदर whether the triangles with lengths as given below can be draw. गिव द रिझन फॉर युअर आन्सर. म्हणजे तुम्ही सांगायचं आहे, हे जे साईड दिले आहेत तुम्हाला, साईडचे माप दिले आहेत की ह्या मापांवरनं ट्रायंगल काय होईल, काढता येईल की नाही येईल. ट्रायंगलच्या 2 प्रॉपर्टी असतात. पहिली प्रॉपर्टी काय, तर जेव्हा आपण ट्रायंगलच्या सर्व बाजूंची बेरीज करतो तेव्हा ती बेरीज किती येते, 180 डिग्री येते. आणि दुसरी प्रॉपर्टी काय आहे, जेव्हा एक आहे ना साईड काय करायची, जी मोठी साईड आहे ना ती तशीच ठेवायची. तर 17 आहे ना, आता हे 17 तसंच ठेवायचं आणि बाकीच्या 2 बाजूंची काय करायची, बेरीज करायची. आता हे 7 आणि 8 किती झाले, 14, 15. मग आता हे 17 आणि हे 15. मग मोठी ना ही जी हे 2 ह्याची आपण 2 साईडची छोटं राहिलेले बेरीज केली ना, ती ह्या जे एक साईड आहे ना मोठी तिच्यापेक्षा काय असली पाहिजेत, मोठी असली पाहिजेत. ही बेरीज मोठी असली तर तो ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकतो म्हणजे काढू शकतो. जर ही साईड मोठी नसन
सॉरी ह्या दोन साईडची बेरीज मोठी नसन तर तो ट्रायंगल आपण काढू शकत नाही. म्हणजे आता हा ट्रायंगल आहे, सपोज ही साईड 17 आहे, ही साईड 7 आहे आणि ही साईड 8 आहे. ह्या दोनची बेरीज आहे ना, ह्या बेरजेपेक्षा काय असली पाहिजेत, मोठी असली पाहिजेत. जर मोठी नसन तर मग काय होतं, आपण ट्रायंगल काढू शकत नाही, असं असतं. तर आता ॲन्सरमध्ये आपण काय लिहायचं आहे, फर्स्ट काय करायचं, लार्ज लेंथ इज, लार्ज लेंथ काय आहे, 17 सेंटीमीटर आहे. सम ऑफ टू अदर साइड्स, सम ऑफ टू अदर साइड्स म्हणजे काय, तर 7 सेंटीमीटर से इज इक्वल टू काय, 7 + 8 किती झाले याचे, 7 आणि प्लस 15 सेंटीमीटर झाले. मग आता काय करायचं, हे दोन्हीवरून फ्रॉम 1 and 2 म्हणजे हे 1 आणि हे 2 इक्वेशनमधून आपण काय बघतोय, 17 ही मोठी बाजू आहे आणि 15 ही लहान आहे. तर मग 17 काय होते, मोठं येते. जर हे दोन साईडची बेरीज काय व्हायला पाहिजेत, मोठी यायला पाहिजे, तरच आपण तो ट्रायंगल काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. पण इथे तसं येतंय का, तर नाही येते. त्याच्यामुळे ना बाय प्रॉपर्टी ऑफ असं लिहायचं, तर बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, हे पाठ करून ठेवा बरं, एवढं लिहावंच लागतं. ट्रायंगल ऑफ द साइड्स बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या कसोटीनुसार, बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल लेंथ ऑफ द साइड, लेंथ ऑफ द sides of triangle, sides of a triangle, 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 this triangle cannot be drawn. म्हणजे आपण काय ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार काय आहे, हे मोठे यायला पाहिजे होतं दोन्ही साईडची बेरीज, पण ती लहान आली. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, हा ट्रायंगल काढू शकत नाही. मग आपण ते सांगायचं होतं की ट्रायंगल काढू शकता की नाही, तर नाही काढू शकत, हे याचं उत्तर आहे. दुसरा क्वेश्चन काय आहे, 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. मग आता ह्याच्यात काय आहे, लार्ज साईड काय आहे, लार्ज साईड काय आहे, 25 सेंटीमीटर आहे. 25 सेंटीमीटर मोठी बाजू किती आहे, 25 सेंटीमीटर. आता दुसरं घेऊ बघू. ह्याच्यामध्ये सम ऑफ टू अदर साइड्स म्हणजे ज्या राहिल्या दोन बाजू त्यांची बेरीज करायची. 24 + 7, 24मध्ये 7 मिळवल्यानंतर किती, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 म्हणजे 31 आलं, 31 सेंटीमीटर. मग काय करायचं, फ्रॉम 1 and 2 म्हणजे ह्या 1 वरून आणि 2 वरून हे काय आहे, 25 आणि हे किती आलेत, 31 आलेत ना. मग 31 काय आहे, मोठं आहे. 31 हे मोठं असल्यामुळं आपण काय करायचं, बाय प्रॉपर्टी ऑफ, हा ट्रायंगल आपण काढू शकतो. कारण की दोन बाजूंच्या बेरीज काय आलेली, मोठी आली ना. एका सर्वात मोठ्या बाजूची जी होती ना, बाजूची जी व्हॅल्यू, तिच्यापेक्षा दोन बाजूंची आपण बेरीज केल्यानंतर जी एक व्हॅल्यू आली ती मोठी आली. त्याच्यामुळे आपण हा ट्रायंगल काढू शकतो. मग असं लिहायचं, बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल triangle lengths of the side, by property of triangle lengths of sides of triangle, this triangle 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 can be drawn म्हणजे काय, हा ट्रायंगल आपण काढू शकतो. तिसरा आहे 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. लार्ज
साईड. लार्ज साईड म्हणजे काय तर मोठी बाजू, किंवा तुम्ही इथं असं पण लिहू शकता की बिग साईड. तुम्हाला लार्ज स्मॉल कळत नसेल तर डायरेक्ट इथे काय करायचं, लार्ज म्हणजे मोठं असतं, तुम्ही बिग लिहिलं तरी चालतं. लार्ज साईड किती आहे, 16 सेंटीमीटर. आणि दुसरं काय करायचं, सम अदर टू साइड्स. सम अदर टू साइड्स म्हणजे राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज. 9 + 6 किती झाले, 6 मध्ये आपण 9 मिळवल्यानंतर किती झाले, 15 सेंटीमीटर. म्हणजे आता फ्रॉम 1 and 2 म्हणजे हे 1 आणि 2 वरून असं लक्षात येतं की 16 हे आहे पहिला आणि दुसरं काय आहे 15. मग हे 16 मोठं झाला ना, हे दोन साईडची बेरीज काय झाली, लहान आली. म्हणजे आपण हा ट्रायंगल ड्रॉ नाही करू शकत. मग इथे लिहायचं द प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल लेंथ ऑफ साइड्स triangle. This triangle cannot be drawn. हे एवढं नाही लिहिता आलं ना, मी पुढल्या क्वेश्चनमध्ये सांगते की हे नसं लिहितात आपण त्याच्याऐवजी दुसरं पण काहीतरी लिहू शकतो. चौथा क्वेश्चन आहे 8.4 सेंटीमीटर, 16.4 सेंटीमीटर आणि 4.9 सेंटीमीटर. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, लार्ज साईड लिहायची पहिल्यांदी. लार्ज साईड किती आहे, 16.4 सेंटीमीटर. आणि दुसऱ्या दोन सम ऑफ अदर्स म्हणजे राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज किती आहे, 8.4 + 4.9. ह्यांची बेरीज करायची. आता ह्यांची बेरीज कशी करायची ते आपण इथं करूया, ठीक आहे. 4.9 9 मध्ये जर आपण 4 मिळवले तर किती होतात, 13. हातचाला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13 म्हणजे 13.3. यात ह्या राहिलेल्या बाजूंची बेरीज केल्यानंतर आपल्याला किती आली ती 13.3. मग आपण इथं लिहायचं 13.3 सेंटीमीटर. म्हणजे आता लिहायचं फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 म्हणजे ह्या इक्वेशन 1 वरनं आणि 2 वरनं. इक्वेशन 1ची व्हॅल्यू काय आहे, 16.4 आणि ही दुसऱ्याची काय आहे, 13.3. मोठी संख्या कोणती आहे, ही. पण ही संख्या आपल्याला मोठी लागते का नाही. जर ही संख्या मोठी आली तर हा ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकत नाही. ह्या दोन्हींची बेरीज ही ह्या जी आहे ना एक साईड तिच्यापेक्षा काय असली पाहिजे, मोठी असली पाहिजे. मग आपण लिहायचं बाय ट्रायंगल प्रॉपर्टी, बाय ट्रायंगल ट्रायंगल ऑफ साइड्स प्रॉपर्टी. म्हणजे याचा अर्थ काय, बाय ट्रायंगल ऑफ साइड्स म्हणजे ट्रायंगलच्या साईडच्या प्रॉपर्टीनुसार दिस ट्रायंगल कॅन नॉट बी ड्रॉन. कॅन बी ड्रॉन म्हणजे काय, आपण हा ट्रायंगल काय करू शकतो, काढू शकत नाहीये. आता पाचवं 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. यामध्ये आपल्याला बिग साईड घ्यायची. बिग साईड कोणती आहे, मोठी बाजू आहे 25 सेंटीमीटर. हे आहे पहिलं. हे दुसरं. आता सम अदर म्हणजे राहिलेल्या साईड्स. सम अदर साईड्स म्हणजे काय, आता 15 + 20. 15 मध्ये आपण 20 मिळवल्यानंतर किती, 15 मध्ये आपण 20 मिळवला 30, 35 सेंटीमीटर राहिलं. म्हणजे आता फ्रॉम 1 and 2 म्हणजे ह्या इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 1ची व्हॅल्यू किती आहे, 25. इक्वेशन 2ची व्हॅल्यू किती आहे, 35. मग कोणतं मोठं आहे, हे 2 वालं मोठं आलं की नाही. मग आता हा ट्रायंगल आपण काय करू शकतो, काढू शकतो. कारण की इक्वेशन 2 म्हणजे दोन साईडची बेरीज ही एका साईडपेक्षा मोठी आलेली आहे. मग इथं लिहायचं बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल साइड्स दिस ट्रायंगल can be
ड्रॉन म्हणजे हा ट्रायंगल आपण काय करू शकतो, ड्रॉन करू शकतो म्हणजे काढू शकतो. आता हे सहाव्यामध्ये लास्टवाले 12 सेंटीमीटर हे पण 12 सेंटीमीटर आणि हे 16 सेंटीमीटर आहे. आता इथं पण 12 सेंटीमीटर असतं तर काय झालं असतं, आपण काय केलं असतं, 12 असं लार्ज म्हणलं असतं, लार्ज साईड घेतलं असतं, 12 एक तिथं ठेवलं असतं आणि 2 12, एक 12 आणि एक 12ची बेरीज केली असती ती आली असती 24. म्हणजे हा ट्रायंगल पण आपण काढू शकलो असतो. पण इथं डायरेक्ट सांगितलं ना 16. मग आपण काय करायचं, एक लिहायचं लार्ज साईड काय आहे 16 सेंटीमीटर आणि अदर टू साईड्स राहिलं 2 बाजूंची बेरीज 12 अधिक 12 किती झाली 24 सेंटीमीटर. म्हणजे आता फ्रॉम 1 and 2 म्हणजे आता 16 आणि 24. तर 24 हा मोठा झाला आहे म्हणजे आता हा ट्रायंगल आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो म्हणजे काढू शकतो. मग इथं लिहायचं बाय ट्रायंगल TRIAN ट्रायंगल साइड्स प्रॉपर्टी दिस ट्रायंगल TRIANGLE ट्रायंगल कॅन बी ड्रॉन. म्हणजे त्रिकोणाच्या साईडच्या प्रॉपर्टीनुसार हा ट्रायंगल आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो, काढू शकतो. हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला समजलं नसेल तर परत व्हिडिओ रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला समजन आणि एकदम सोपं होतं. ह्याच्यात समजण्यासाठी एवढं पण काय अवघड नव्हतंच. तुम्ही हळूहळू बघा आणि ह्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला समजन. पुढचा प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.